आज 10वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार। पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रेमल चक्रीवादळ धडकलं। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळाचा वेग 130 किलोमीटरहून जास्त। पश्चिम बंगालच्या किनारपट्टी जवळून वादळ आज बांगलादेशकडे जाणार। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ रेमल बाबत भारतीय हवामान विभागानं अलर्ट केलाय जारी। पश्चिम बंगालसह ओडिशामध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात। रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल आणि ओडिशामध्ये रेड अलर्ट। आजूबाजूच्या 10 राज्यांना पावसाचा इशारा। एअरपोर्टही बंद। रेमल चक्रीवादळामुळे कोलकात्यामधील अनेक विमान उड्डाणं रद्द। प्रवाशांचा खोळंबा। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। महाराष्ट्रातही अनेक भागात पावसाचा अंदाज। दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज, तर विदर्भात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। पंढरपूर तालुक्यात कासेगावसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती। सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। नागनाथ नगर इथं अनेक घरांवरचे पत्रे उडाले। जोरदार वादळी वाऱ्यामुळे 10 ते 15 घरांचं मोठं नुकसान। अकोल्याच्या पातूर आणि बाळापूर तालुक्यात अवकाळी पाऊस। पातूरच्या सस्ती आलेगाव, चांदणी या परिसरात अनेकांच्या घरांचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। बीडच्या पूस इथं वादळी वाऱ्यामुळे एका मंदिराची स्वागत कमान कोसळली। कोणतीही जीवितहानी नाही, मात्र जवळच उभ्या असलेल्या कारचा चुराडा। पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। भटुंबरे परिसरात वीज पडून एका महिलेचा मृत्यू। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। लातूरमध्येही वादळी वारे आणि वीज पडून 2 जणांचा मृत्यू। फळबागांचंही मोठं नुकसान। अकोल्याच्या अकोटमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस। पणस गावात धान्याच्या गोदामावरचे पत्रे उडाले, तर अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान। बुलढाण्यातल्या शेगाव आणि खामगावमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। अनेक घरांवरची छत उडाली। बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। दिशादर्शक फलक कोसळल्यानं मेहकर खामगाव रस्त्यावरची वाहतूक ठप्प। बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं असलगाव बाजार समितीच्या शेडवरचं छत उडालं। शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल भिजल्यानं मोठं नुकसान। यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्यातल्या तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा। जवळपास 25 घरांची पडझड। अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं रस्ते बंद। वाशिमच्या मालेगावमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। उकाड्यानं हैराण नागरिकांना काही प्रमाणात दिलासा। जळगावातही वादळी वाऱ्यासह पाऊस। केळी पिकासह अनेक घरांचं मोठं नुकसान। मंत्री गिरीश महाजनांनी केली पाहणी। जळगावात झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान। मुक्ताईनगरमधील नुकसानग्रस्त भागाची रोहिणी खडसेंकडून पाहणी। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडनं येरमाळ्यातल्या नुकसानाची पाहणी। पंचनामे पूर्ण झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार, राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। घाटकोपर होर्डिंग उभारलं तेव्हा भावेश भिंडे कंपनीच्या डायरेक्टर पदावर नसल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी पनवेलच्या होर्डिंग कंपनीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। सिडकोनं होर्डिंग काढण्याचे दिलेले आदेश रद्द करण्याची याचिकेद्वारे मागणी। पुण्यातल्या बॉलर या पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। पार्टी सुरू असताना उत्पादन शुल्क विभागानं घातला छापा। जळगावच्या रामदेववाडी अपघात प्रकरणातल्या आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। कोर्टाच्या भूमिकेकडे
सर्वांचंच लक्ष रामदेववाडी इथं झालेल्या कार आणि दुचाकी अपघातात 4 जणांचा झाला होता मृत्यू. डोंबिवलीतल्या स्फोटानंतर परिसरातल्या अनेक गावातल्या घरांचं नुकसान. पावसाळ्यापूर्वी पंचनामे करण्याची गावकऱ्यांची मागणी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक. सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडणार. राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टनं राबवलेल्या वेध भविष्याचा सोसायटी अभियानाचा अजित पवारांकडून आढावा. अभियानाचा सोसायटीमधील समस्या सोडवण्यास फायदाच होणार, अजित पवारांची प्रतिक्रिया. भाईंदरच्या उत्तन इथं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजपच्या विस्तारक समीक्षा वर्गाची बैठक. देवेंद्र फडणवीस, श्रीकांत भारतीय, गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहतांची उपस्थिती. मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेनेनंच लढवावी असा आग्रह. ही जागा लढवण्यास आपण इच्छुक, दीपक सावंत यांची प्रतिक्रिया. नागपुरात नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्रपणे प्रयत्न केले. सामना वृत्तपत्रातल्या रोखठोक सदरातनं गंभीर आरोप. संजय राऊतांना डोकं तपासण्याची गरज. निकालानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागेल. गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली. या राऊतांच्या टीकेनंतर गिरीश महाजनांचा हल्लाबोल. संजय राऊतांचे आरोप तथ्यहीन. संजय राऊतांच्या आरोपांवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर एकनाथ शिंदे पाठीमागून नाही तर समोरनं वार करतात, शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर. सगळ्या जगाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी गडकरींना हरवण्याचे खूप प्रयत्न केले. संजय राऊतांच्या आरोपांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. गडकरींच्या पराभवासाठी आधीपासूनच प्रयत्न. अंबादास दानवेंचा मोठा दावा. तर यात मोदी, शहा आणि फडणवीसांचा सहभाग असावा, अंबादास दानवेंचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानंतरच राहुल देशमुखांना अटक. अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटलांचा विजय निश्चित. मागील निवडणुकीपेक्षा कमी मताधिक्य मिळेल, मात्र विजय निश्चित, भाजपा आमदार राम शिंदेंचा विश्वास. ज्यांना कुटुंबाची जबाबदारी समजली नाही ते राज्याची जबाबदारी कशी सांभाळणार, सुषमा अंधारेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद शिगेला. पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, कपिल पाटील यांचा कथोरेंना थेट इशारा. देशात पाशवी बहुमत कुठेही येता कामा नये, अशोक नायगावकरांचं सध्याच्या राजकारणावर भाष्य. तर देशातल्या प्रत्येक समाजमनात उद्या काय होईल याची भीती असल्याचंही वक्तव्य. जळगावात वीज पुरवठा खंडित झाल्यानं ईव्हीएम्स ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचं सीसीटीव्ही 4 मिनिटं बंद. जनरेटर सुरू झाल्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक. राज्यात पावसाळ्याच्या आधी राज्य आपत्ती व्यवस्थापनाचा मुख्यमंत्री घेणार आढावा. मुख्यमंत्र्यांकडून वडाळा, चुनाभट्टी, बीकेसी, जोगेश्वरी आणि दहिसरमध्ये नाले सफाईची पाहणी. नाल्यांवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. महिला, बालविकास आणि पाणीपुरवठा विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांची फडणवीसांकडे तक्रार. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कर्जवाटप, दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या निधीवर डल्ला मारल्याचा आरोप. आमदार गोपीचंद पडळकरांकडून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची सहकार मंत्र्यांकडे मागणी. अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्यास जितेंद्र आव्हाडांचा विरोध. बुधवारी महाडमध्ये जाऊन आव्हाड मनुस्मृतीची होळी करणार. 4 महिन्यानंतरही मुंबई महानगरपालिका सिमेंट कॉन्क्रीट कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्यात अपयशी. दंड वसूल करण्यासाठी पालिकेनं विशेष वकिलांची नियुक्ती करावी. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांची मागणी. मुंबई पालिका प्रशासनाकडून 108% कर संकलन, एकूण 4,856 कोटी रुपयांची कर वसुली. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या कार्यकाळात वाढ. 30 एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता, मात्र कार्यकाळ 1 महिन्यानं वाढवला.
अभिनेता तुषार कपूरकडून लोकल प्रवासाचा व्हिडिओ पोस्ट। मुंबईच्या ट्रॅफिकला टाळण्यासाठी रात्रीच्या वेळेला तुम्ही लोकलमधून प्रवास करू शकता। व्हिडिओला कॅप्शन। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या जिप्सीनं वाघोबाची वाट रोखल्यानं 9 जिप्सींसह चालक आणि गाईड 1 महिन्यांसाठी निलंबित। 3,000च्या दंडाची ही कारवाई। पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं प्रकरण। नॅशनल काँग्रेस पार्टी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल। पुण्यातल्या अपघात प्रकरणानंतर धुळे पोलीस अलर्टवर। अल्पवयीन मुलांना मद्याची विक्री करणाऱ्या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक 8,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातली तिसरी मोठी कारवाई। नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्याजवळ एसटी बस आणि टँकरची जोरदार धडक। अपघातात 20हून अधिक प्रवासी जखमी। सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये एसटी बस आणि रुग्णवाहिकेचा अपघात। दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक। एकाची प्रकृती गंभीर तर अन्य ठिकाणाहून रुग्णाला घेऊन येत असताना झाला अपघात। धुळ्यातील एलएन सरदार परिसरात भरधाव ट्रकनं दुचाकीवर असलेल्या तरुणाला चिरडलं। दुर्घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू। नांदेडमध्ये रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत 2 जण ठार, 1 जण गंभीर जखमी। अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे तरुणांना जीव गमवावा लागल्याचा ग्रामस्थांचा आरोप। भंडाऱ्यात भरधाव ट्रकची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक। अपघातात ट्रकचा चेंदामेंदा, केबिनमधील चालकही गंभीर जखमी। जळगावात 8 दिवसात 50हून अधिक बेघर व्यक्तींचा मृत्यू। 20 मृतदेहांची ओळख पटली नाही। बेवारस मृतदेहांवर गिरीश महाजनांच्या जीएम फाउंडेशनच्या वतीनं अंत्यसंस्कार। नाशकात वाहनांवर दगडफेक करत दहशत माजवणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात। नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी सातपूर पोलिसांनी आरोपींची काढली धिंड। कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड। राजेंद्रनगर परिसरात हातात तलवारी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न। अकोल्यात खासगी सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रकच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना। सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ ट्विट करत व्यक्त केला संताप। सांगलीतल्या तासगावमधील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी रास्ता रोको। विसापूर पुंदी योजनेचं सिद्धेवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यानं आंदोलन। रेशन दुकानदारांना लवकरच आय स्कॅनर मशीन आणि 4G ई-पास मशीन देण्यात येणार। बोटांचे ठसे जुळवण्यास अडचण येत असल्यानं प्रशासनाचा निर्णय। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीतील बांदा गावात अंगावर वीज पडल्यानं महिलेचा मृत्यू। वीज वितरणकडून नुकसान भरपाई मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा नकार। रायगडमधल्या श्रीवर्धनमध्ये बोटी किनाऱ्यावर विसावल्या। पुढचे 3 महिने पारंपरिक मासेमारी बंद। पावसाआधी बोटी किनाऱ्यावर। पुरंदर आणि बारामतीला वरदान ठरलेलं नाझरे धरण कोरडं ठाक। धरणाला अक्षरशः भेगा। 56 गावांवर पाणी टंचाईचं मोठं संकट। कोल्हापुरात रंकाळा तलावातलं पाणी आटल्यानं संध्या मठाचं दर्शन। संध्या मठाला आकर्षक रोषणाई। गणपती बाप्पाला अभिषेक। पंढरपूरमधल्या विठ्ठल रखुमाईसाठी नवी मेघडंबरी। पुढच्या 500 वर्षांसाठी विठ्ठल रखुमाई नव्या मेघडंबरीमध्ये विसावणार। अहमदनगरच्या आडगाव इथं काल भैरवनाथ मंदिरात 2,500 किलोचा आमरसाचा महाप्रसाद। 15,000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याची देवस्थान समितीची माहिती। कोल्हापूरच्या श्री क्षेत्र कुंथुगिरी इथं श्री कुंथुसागर गुरुदेव यांचा गुणानुवाद आणि अभिनंदन समारोह संपन्न। महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणामधल्या भाविकांची सोहळ्याला उपस्थिती। बुलढाण्याच्या हासलगाव इथं मुख्य मार्गावरच्या हायमास आणि झाड कोसळलं। दुर्घटनेत 2 जण जखमी। अकोल्यात बैलगाडीला आग। बैलगाडी आगीत जळून खाक। आंबे विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर संकट। इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा झटका। तब्बल 78 खासदारांनी दिला राजीनामा। पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून निवडणूक न लढण्याची घोषणा।
राजस्थानच्या फलोदीमध्ये 49.8 तर बारमेरमध्ये 49° इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. दिल्लीच्या सागरपूर उड्डाणपुलावर कारला भीषण आग. आगीमध्ये कार जळून खाक. आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. गुजरातच्या राजकोटमधल्या गेम झोन आगी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना कोर्टासमोर हजर केलं जाणार. गेम झोनमधल्या आगीत होरपळून 32 जणांचा झाला होता मृत्यू. अनंत अंबानी राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा. अंबानी राधिका मर्चंट यांच्या क्रूज पार्टीत येणार शकीरा. निर्माता दिग्दर्शक करण जोहरकडनं आगामी सिनेमाची घोषणा. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती. सराव करताना भालाफेकपटू नीरज चोप्रा जखमी. स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रावा मीटमधून माघार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.